वेगवेगळे नंबर प्लेट्सवाले, तुमचे सायलेन्सरवाले अशा लोकांवरती कारवाई होते। मग हा जो काही प्रकार घडला नगर रस्त्यावरच्या चौकामध्ये हा प्रकार घडतो। चौकामध्ये हा प्रकार असं घडत असताना प्रशासन, पोलीस प्रशासन पुढे होतं। ज्या चौकामध्ये त्यांनी हा प्रकार केला ना त्या चौकात आणून त्याला तिथं त्याला धुवून काढायला लावायला पाहिजे ती जागा। नसेल तुम्ही धुवून काढायला लावत आम्हाला सांगा त्याचा पत्ता, आम्ही त्याला तिथं आणून त्याच्याकडनं मग धुवून घेऊ सगळं। तर सकाळी सकाळी इतका घाणेरडा निंदनीय प्रकार घडल्यानंतर आमच्या महिलांच्या मनात पहिली प्रतिक्रिया हेच येणार की हा हातात सापडला तर याचं थोबाड फोडलं पाहिजे, याला चांगला चोप दिला पाहिजे। पोर्शे कार प्रकरण, स्वारगेटमध्ये एका 26 वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार आणि असे रोजच पुण्यामध्ये गुन्हेगारीचे घटना घडतायत। बलात्कार असेल, विनयभंग असेल, टोळी युद्ध असेल, हे रोजच सुरू आहे। याच दरम्यान आज महिला दिन आहे आणि आज महिलांचं कौतुक राज्यभर केलं जात आहे, देशभर केलं जात आहे, जगभर केलं जात आहे। मात्र पुण्यामध्ये किळसवाना प्रकार घडलेला आहे। शास्त्रीनगर या भागामध्ये एका चौकात, भर चौकात एक बड्या बापाची एक माजुरडी अवलाद त्या ठिकाणी, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरलेला आहे, तो मुलगा लघुशंका चौकात करतोय आणि हटकल्यानंतर त्यांनी जे कृत्य केलं ते आपण सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलंच असेल। ही हिंमत कुठून येते हे सगळे प्रश्न आता सामान्य माणसाला पडलेले आहेत। याच विषयावर माझ्याशी बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे काही कार्यकर्ते, वसंतताई मोरे असतील आणि काही महिला शिवसैनिक आहेत आणि शहराध्यक्ष थरकुडीजी आहेत। तात्या, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय का? पाहिला। काय वाटतं तुम्हाला? शिक्षणाचं माहेरघर म्हणून बोललं जातं शिक्षणाचं आणि सांस्कृतिक राजधानी बोललं जातं पुण्याला। पुण्यात हे असे प्रकार असं वाटायला लागलंय की आम्ही नक्की पुण्यामध्ये राहतो का बिहारमध्ये राहतो। कारण ज्या घटना आता पुण्यामध्ये वारंवार घडतायत आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या अशा मनोविकृतीवरती कुणाचाही अंकुश राहिलेला नाहीये। सरकार एका बाजूला तिकडं विधान परिषदेमध्ये वेगवेगळे बिल पास करत आहे आणि इथं दुसरीकडं शहराचं वातावरण दूषित होत आहे। पोलीस यंत्रणा ही फक्त पावत्या फाडण्यामध्ये गुंतलेली। सध्या 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करायचंय। मग 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करत असताना काळ्या काचावाले, फॅन्सी नंबरवाले, हॉर्नवाले, वेगवेगळे नंबर प्लेट्सवाले, तुमचे सायलेन्सरवाले अशा लोकांवरती कारवाई होते। मग हा जो काही प्रकार घडला नगर रस्त्यावरच्या चौकामध्ये हा प्रकार घडतो। चौकामध्ये हा प्रकार असं घडत असताना प्रशासन, पोलीस प्रशासन पुढे होतं। जर पोलीस ह्याच्यामध्ये कारवाई करू शकत नसतील तर कमीत कमी आम्हाला त्या संबंधित नालायकाचा आम्हाला नंबर तरी मिळावा, त्याचा पत्ता तरी मिळावा आणि मग त्याच्या घरापर्यंत जाऊन मग तो जो चौकामध्ये त्यांनी प्रकार केला ना मग तो त्याच्या दारामध्ये, जर अशा प्रकारे जो पुढे पुण्यामध्ये आता एक आयुक्तांच्या माध्यमातून, पोलीस आयुक्तांच्या, जर अशा प्रकारे कुठली गुन्हेगारी प्रवृत्तीचं मुंडकं वर काढत असेल तर त्यांनी जर गाड्या फोडल्या तर त्याला त्या चौकामध्ये नेऊन त्याला तिथं गुडघ्यावरती चालवलं जातं। हे आपण वारंवार सारखं पाहतो। 2 छोटे छोटे आरोपी असतील तर त्याच्या मागे 25 पोलीस मागे फिरतात, पुढे फिरतात। मग इथं ह्याला पण चौकात आणला पाहिजे। ज्या चौकामध्ये त्यांनी हा प्रकार केला ना त्या चौकात आणून त्याला तिथं त्याला धुवून काढायला लावायला पाहिजे ती जागा। नसेल तुम्ही धुवून काढायला लावत आम्हाला सांगा त्याचा पत्ता, आम्ही त्याला तिथं आणून त्याच्याकडनं मग धुवून घेऊ सगळं। स्वारगेट बस स्टँडवर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बलात्कार आत्ताच झालाय काही दिवसापूर्वी आणि आता हे चौकात, ही हिंमत कुठून येते? हे माज आहे, बाकी काही नाही। हा पैशाचा माज आहे। तुम्ही मागाशी जो शब्द वापरला नाही, आता त्याचा बाप म्हणतात की आता पोलीस स्टेशनला आलाय तिथं पोलीस, त्यांनी काही स्टेटमेंट केलंय चांगल्या पद्धतीने, पण तसं केलं असेल तर त्यांनी मला वाटतं ते स्टेटमेंट करून करण्यापेक्षा पुणेकरांची आणि विशेषतः आज जागतिक महिला दिन आहे, आमच्या सगळ्या पुण्यातल्या महिला भगिनींची त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। त्या चौकात येऊन जर त्यांनी माफी मागितली तरच त्याला सुट्टी आहे, नाहीतर मग त्यांनी आता आपला प्रस्थान तुमच्या स्टाईलने बघणार, 100% बघणार। आज महिला दिन आहे, आज महिलांचं कौतुक केलं जाते, तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात, मात्र आजच सकाळी सकाळी असा प्रकार घडलाय। तर सकाळी सकाळी इतका घाणेरडा निंदनीय प्रकार घडल्यानंतर आमच्या महिलांच्या मनात पहिली प्रतिक्रिया हेच येणार की हा हातात सापडला तर याचं थोबाड फोडलं पाहिजे, याला चांगला चोप दिला पाहिजे की ज्या पद्धतीने त्याने ते तिथं कृत्य केलं, ज्या पद्धतीने त्याने तिथे लघुशंका केली। काय हा घाणेरडापणा आहे? काय चाललंय पुण्यामध्ये? म्हणजे हे बड्या बापांच्या पोरांना प्रशासनाचा, पोलिसांचा, कशाचाच काही सोयरसूतक राहिलेला नाही। हम करे सो कायदा, आम्ही काहीही करू शकतो पैशाच्या जीवावर। आम्ही रस्त्यात धिंगाणा घालू शकतो, आम्ही 2 माणसांना उडवू शकतो, चिरडू शकतो, मारून टाकू शकतो, वाटेल ते करू शकतो। ह्या घटना वारंवार पुण्यात घडतायत आणि सीपी साहेब या माध्यमातून नेमकं काय करतायत हा प्रश्न आहे। काय करताय तुमचं पोलीस प्रशासन?
आमच्यासारख्या महिलांना सुद्धा वेळेत मदत मिळत नाही, आम्हाला सुद्धा मदत मागण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. काय चाललंय नेमकं पुण्यामध्ये? कुठलीच महिला आज सुरक्षित नाहीये पुण्यामध्ये. प्रसंग घडला का तुमचा असा, तुम्हाला मदतीचं काम पडलं, पोलिसांचं तुम्हाला भेटली नाही? नक्कीच मागच्या आठवड्यात माझ्याच बाबतीत ती घटना घडलेली होती. त्यावेळी समोर पोलीस होते तरी सुद्धा मला त्यांनी मदत दिली नाही. काय घडलं होतं नेमकं? एका माणसाने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न तिथे केला रस्त्याने चालत मी असताना, आणि मी समोर बाजूच्या रोडला पोलीस उभे होते. मी त्यांच्याकडे पळत जाऊन मदत मागितली तेव्हा त्यांनी चक्क मला एक सल्ला दिला की तुम्ही महिला आयोगाच्या हेल्पलाईनवरती फोन करा, नाही तर तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. म्हणजे समोर तुम्हाला आम्ही मदत मागतो, तुम्ही देऊ शकत नाहीये, तर काय याच्यावरती अजून काय बोलायचं? याच्यापेक्षा भयानक परिस्थिती असू शकत नाही पुण्यामध्ये. म्हणजे आम्ही किती आगतिक आहोत महिला हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने हे बड्या बापचे पोरं वाटेल ते करायला धजावलेले आहेत. आता यांच्यावरती वचक बसवणं गरजेचं आहे. तो कसा वचक बसवायचा? आता हे गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं पाहिजे खरं तर महिलांनी. आणि आमच्या शिवसेनेच्या महिला जबरदस्त आहेत. जसं आता वसंतात्या म्हणाले, फक्त आमच्या ताब्यात द्या, तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्याजणी उभ्या आहेत, असे ठोकून ठोकून काढू ना की यांची हिंमत होणार नाही. परत पोलीस बिलस पण राहिले बाजूला. पोलिसांच्या वचकपेक्षा वसंतात्या आणि शिवसेनेच्या महिला यांचाच वचक पुण्यात राहील, हे लक्षात घ्या. आता काय बघा, तुमच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत असं करतंय? आता एकंदर ज्या पद्धतीने पुणे शहराचाच आमच्या भगिनी आहेत, आमच्या रणरागिणी त्या स्वतः समर्थ आहेत, परंतु पुणे शहरातली आमची महिला भगिनी सुरक्षित नाही आहे, हे स्वारगेटच्या प्रकरणावरून कळालं आहे. आता मला वाटतं की कालच्यालाच आपले पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब इकडे कोंडव्यामध्ये एका इफ्तार पार्टीला होते. त्या ठिकाणी त्यांनी म्हटले की इथून पुढे शहरामध्ये रस्त्यावरती कुणी वाढदिवस साजरे केले तर मग त्यांच्यावरती आम्ही जागेवरती चौकात रस्त्यावरती कुणी वाढदिवस साजरे करायचे नाहीत. मग आता हे चौकातच झालं ना, हा प्रकार हा रस्त्यावरतीच झाला. एवढा मोठा जबाबदार अधिकारी स्टेटमेंट करतो आणि दुसऱ्याच दिवशी कालच संध्याकाळी स्टेटमेंट झाले ना, आज सकाळी हा प्रकार घडतो. म्हणजे कायद्याचं भीती राहिली का? पोलिसांची भीती राहिली का? पोलिसांची भीती ही नुसत्या गुन्हेगारांवरती राहून उपयोग नाहीये. तर पोलिसांची ही भीती ही समाजामधली ही जी काही विकृती आहे ना, या विकृतीवरती दहशत बसली पाहिजे. ह्या विकृतीला मुळात ठेचून काढलं पाहिजे. जालना असेल, बीड असेल, इकडच्या गुन्हेगारीचं बरेचदा बोललं जातं, मात्र पुण्यातही तशाच प्रकारे आता सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत गृह खातं असेल, मुख्यमंत्री असेल, प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल? मुळामध्ये आता तात्याने सांगितलं की रात्रीतनं काय होणार नाही. काल आजच्या पेपरला मी वाचलंय 2 पोलीस निलंबित केलेत का तर रस्त्यावरती वाढदिवस साजरे करतात. म्हणजे नेमकं चाललंय काय? प्रशासनाचे कर्मचारीच जर अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य माणसांनी काय कुणाकडे मागायचा न्याय? पण मला एक सांगायचं की ह्या माध्यमातून जे रात्री दारू भर ढोसले असेल, सकाळी 7 पर्यंत पब चालू होता का काय होतं हे बघायला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी त्यांनी लघुशंका केली त्या जवळपासच मोठे मोठे हॉटेल्स आहेत, सगळं आहे, हे पोलीस प्रशासनाला माहिती आहे. पण केवळ मार्च एंडिंगच्या माध्यमातून हे काय उद्योग करतात का काय असं आम्हाला वाटतंय. आणि तात्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती जर पोलिसांनी व्यवस्थित कारवाई नाही केली तर शिवसेना आपल्या स्टाईलने त्याच्यावरती कारवाई करणार आहे. पोर्शे प्रकरण देखील काहीच अंतरावून त्या ठिकाणी घडलं होतं आणि हा पण जो मुलगा गेला ना बीएमडब्ल्यू, जोरात तात्या मगाशी म्हणाले की टायर वाजवत ते गेले. आता कुठली तरी घटना घडल्यानंतर पोलीस ऍक्शन घेणार का? म्हणजे अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. नाही, आम्हाला आता कळलं की त्याच्या वडिलांनी जाऊन पोलिसांशी काहीतरी संवाद केला की बाबा त्यांनी केली असेल ती माझ्या तोंडावर केली असं त्याच्या वडिलांचं म्हणणे असं ऐकलंय मी. पण खरं काय अजून माहिती नाहीये. पण तसं म्हणलं असेल तर त्याला त्या चौकात आणूनच ती जागा स्वच्छ करायला लावली पाहिजे आणि त्याला गुडघ्यावर चालवायला पाहिजे. एखाद्या गुन्हेगाराला आपण जे काचा फोडल्या काय फोडल्या त्याला चालवतो रस्त्याने आणि 50-50 पोलीस असतात. आज तुमच्या समोर हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहेत, तरी देखील ही परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी आता रेखाताईंनी सांगितल्याप्रमाणे जर अशा महिलांची जर रस्त्यावर छेडछाड होत असेल तर पोलीस प्रशासन करतंय काय? नक्कीच. तर पोलीस प्रशासन करतंय काय आणि पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही, त्याला धडा शिकवला नाही, तर आम्हाला फक्त पत्ता द्या, ऍड्रेस द्या, आम्ही आमच्या स्टाईलने त्याचा हिशोब करू, अशीच एकंदरीत प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.